इगतपुरी परिसरातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी भूमाफियांनी बळकावल्या आहेत। आम्हाला न्याय द्या, अन्यथा आत्मदहन करू, असा संतप्त इशारा या मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय दीपक भाऊ सबके सह सर्व आदिवासी शेतकरी बांधवांनी दिला आहे। 2011 पासून आम्ही हा शेतजमिनीचा लढा लढतो आणि असं झालेलं आहे भाऊ का आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो। आम्हाला हाणमार झाल्यानंतर तिला आम्हाला न्याय भेटलेला नाही। आम्ही तहसीलदारांना पत्रव्यवहार केले, तहसीलदारांनी आम्हाला न्याय दिलेला नाही। आमचे जबाब झाले तरी अजूनपर्यंत आम्हाला तहसीलदारांनी 2 ते 3 वर्ष झाले जबाब होऊन तरी आम्हाला न्याय दिलेला नाही। आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले, कलेक्टर साहेबांकडे आम्ही न्याय मागितला, त्यांनी पण दिलं नाही आम्हाला न्याय। आणि आम्ही मोर्चा पण काढला कलेक्टर ऑफिसला, साहेब बोलले का आम्ही तुम्हाला न्याय देऊ, अजूनपर्यंत आम्हाला न्याय दिलेला नाही। आता आम्ही डायरेक्ट भाऊली ते मंत्रालयापर्यंत आता पायी चाललेलो आहे। आम्हाला जर तिला न्याय भेटत नसेल तर आम्ही सर्व शेतकरी, पूर्ण आदिवासी समाज जेवढे शेतकरी तेवढे आम्ही तिला आत्मदहन करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज N24 इगतपुरी।